स्थायीकडून 4.5 कोटींची कामे रद्द, प्रशासक राजला दणका, अधिकारी ठेकेदार असल्याचा आरोप. महानगरपालिकेत प्रशासक राज असताना एनकॅप अंतर्गत निधीमधून मंजूर केलेली 4.5 कोटी रुपयांची कामे गुरुवारी स्थायी समितीने रद्द करण्याचा निर्णय घेतला. शहर सौंदर्यीकरणाअंतर्गत विविध चौकांचे सुशोभीकरण, फुटपाथ आदी कामांचा यात समावेश आहे आणि ही कामे अनावश्यक असून अतिक्रमण आणि अन्य कारणाने ती करता येणार नाही. त्यामुळे ही कामे रद्द करून या निधीतून अन्य कामे करता येणार आहेत, अशी माहिती स्थायी समिती अतुल माने यांनी दिली. दरम्यान या कामांच्या ठेक्यात महानगरपालिकेचे काही अधिकारी पार्टनर असल्याचा आरोप एका सदस्याने स्थायी समिती सभेत केला. महापालिका मुख्यालयात गुरुवारी स्थायी समिती सभा झाली. सभापती अतुल माने अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत प्रशासनाने महापालिकेस निधी मंजूर केला. प्रशासक काळात या निधीतून गरज नसलेली कामे सुचवण्यात आली. या कामांची वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदाराने देण्यात आली, मात्र ठेकेदारांनी कामे सुरू केलेली नाहीत. ही कामे अतिक्रमणे आणि अन्य कारणांमुळे करता येणे शक्य नाही. त्यामुळे हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. शिवाय या कामात महापालिकेचे काही अधिकारी छुपे ठेकेदार असल्याचा आरोप स्थायी समितीमध्ये एका सदस्याने केला आहे. त्यामुळे ही कामे रद्द करून 4.5 कोटी निधीतून अन्यत्र प्रभावी कामे केली जातील. त्या संदर्भात आयुक्तांशी चर्चा केली जाईल, असे माने यांनी म्हटलं आहे. राम मंदिर ते सिव्हिल हॉस्पिटल रोड आणि मेहता हॉस्पिटल ते टिंबर एरिया या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथची कामे प्रशासक कालावधीत रद्द करण्यात आली आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.